वेलकम टू मिनी व्लॉग। आज मी बनवत होते बटाट्याचे पराठे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक टिप्स शेअर करूया। कधी कधी काय होतं की आपण जास्त क्वांटिटीमध्ये पराठे बनवतो किंवा कमीमध्ये पण बनवतो, पण घाई गडबड इतकी असते की पटपट पटपट भाजून आपण एकावर एक टाकतो आणि जेव्हा आपण पराठे भाजत असतो तेव्हा तर एवढे छान फुगलेले असतात आणि परत एकावर एक पडले की काही नाही बघा, सगळे एकाला चिटकून बसतात, फुगलेलं कुठं गायबच होऊन जातं। असं होतं की नाही तुमच्या बाबतीत? सांगा बरं मला कमेंट करून, कोणाकोणासोबत असं घडलंय त्यांनी सगळ्यांनी मला कमेंट करायचे आणि सांगायचे। तर इथं बघा पराठा आता किती छान फुगला होता, मस्त फुगवून पोट त्याचं फुटलं सुद्धा तर असं मस्त खरपूस छान असा भाजून घेतला। आणि आता ह्याची वाफ काढायची कशी, प्रत्येक वेळी वाफ काढणं पॉसिबल होत नाही, तर अशी मी चाळणीमध्ये ठेवते जेणेकरून खालनवरनं दोन्हीकडनं वाफ निघून जाते आणि पराठा एकदम मस्त राहतो, जसा आहे तसा फुगलेला। तर चला, कशी वाटली तुम्हाला ही आपली छोटी टिप्स मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।